देतो. अशाच काही जुन्या घटनांना आढावा देऊया दिनविशेषच्या सदरात. म्हणून आजचा दिनविशेष म्हणजे राबिया. नमस्कार. आजचा दिनविशेष 1907 थोर क्रांतिकारक शहीद वीर भगत सिंग यांचा जन्म 2000 नाटककार विजय तेलुंगकर यांनी विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर 1958 फ्रान्स देशाने नवीन संविधान स्वीकारले. धन्यवाद. मराठी भाषेत अक्षरबिना वाचन येत नाही तसे गणितीय पाठ होण्याबिना येत नाही. म्हणून आता पारा म्हणेल सोय. नमस्कार. आजचा पारा 28 28 28 आणि 56 28 लीड 84 28 चौक 28 पंचे 4 28 क्रॉस नीचे 28 7 96 28 7 24 28 9 52 28 86. नमस्कार. जागतिक भाषा म्हणून इंग्रजीकरण केली जाते. आजच्या काळात प्रत्येकाला इंग्रजी येणे आवश्यक आहे. त्यासाठी आजचे इंग्रजी शब्द सांगेल फायर. नमस्कार. आजचे इंग्रजी शब्द नमस्कार. आजचे समानार्थी शब्द आई, माता, पाणी, जल, डोळा, वारा, पवन, मुलगा, पुत्र, नदी, सरित. धन्यवाद. उत्तरामध्ये चांगल्या विचाराची गोठवण असते अशी सुंदर बोधकथा सांगेल दीपक. नमस्कार. आजची बोधकथेचे नाव ताणलेला कावळा. एका जंगलामध्ये एक कावळा भटकत होता. त्याला खूप तहान लागलेली होती. त्याची नजर एका मटक्याकडे गेली. त्या मटक्यामध्ये खूप थोडेसे पाणी होते. इकडे तिकडे पडलेले दगड वेचून त्याने त्या मटक्यात टाकले आणि पाणी वर आल्यावर पिऊन उडून गेला. ह्या गोष्टीचे तात्पर्य शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. धन्यवाद. जागतिक स्तरावर बौद्धिक कौशल्यावर विविध परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षेत टिकण्यासाठी सामान्य येणे आवश्यक आहे. त्यासाठी आजचे सामान्याचे प्रश्न सांगेल माहिरा. आजचे सामान्याचे प्रश्न. पृथ्वीवरील सर्वात उंच प्राणी कोणता आहे? जिराफ. मिसाईल मॅन असे कोणाला म्हणतात? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस कोण आहे? नील आर्मस्ट्रॉंग. सर्वात अधिक द्राक्ष राज्य कोणते आहे? केरळ. सर्वात अधिक मसाले उत्पादन कोणत्या राज्यात होते? केरळ. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? मुंबई. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? नागपूर. प्रजासत्ताक दिन कधी साजरा करतात? 26 जानेवारी. भारत देशाचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारत देशाची राजधानी कोणती आहे?